नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी करणार आहे बीटाचे लाडू। त्यासाठी लागणार आहे आपल्याला एक वाटी बीट जे मी उकडून घेतले आणि मिक्सरमधून याचं हे बारीक प्युरी करून घेतली आहे। एक वाटी रवा, तूप, त्याच्यानंतर एक वाटी साखर। मी ते ड्रायफ्रूटमध्ये घेतले बदाम आणि पिस्ता आणि एक तेजपान। तर आपण आता बीटचे लाडू करायला घेऊया। आता आपण पॅन गरम करायला ठेवलेले आहे। पॅन गरम केले मी त्यात तूप टाकते। अंदाजे मी 2 चम्मच तूप टाकत आहे। आता आपलं तूप गरम झालेलं आहे। आपण यात एक तेजपान टाकूया। त्यानंतर आपण जो वाटीभर रवा घेतला आहे तो आपण यात टाकूया आणि याला थोडासा भाजून घेऊया। 5 ते 7 मिनिटं मी याला भाजून घेते मीडियम टू लो गॅसवर। याचा आपल्याला जास्ती कलर नाही बदलू द्यायचा आहे, कारण मग कलर तसाच ठेवायचा आहे। फक्त मीडियम टू लो गॅसवर 5 ते 7 मिनिटं आपण याला भाजून घेऊया। आता आपला हा रवा भाजून झालाय। आता मी यात टाकते प्युरी। त्यानंतर मी यात टाकते साखर। आता मी याला चांगल्या प्रकारे हलवून घेते। आता आपण यात टाकणार आहोत दूध, जे की मगाशी सांगायचं विसरून गेले होते। वाटीभर दूध टाकलंय म्हणजे। आता आपण याला चांगल्या प्रकारे शिजवून घेऊया। आता आपण बघू शकतो आपल्या लाडूचं मिश्रण बऱ्यापैकी रेडी झालेलं आहे। आता मी ड्रायफ्रूट टाकते। आता आपले झालेले आपण त्याला 5 मिनिटं थंड करून घेऊया आणि याचे लाडू बनवायला घेऊया।
अशा प्रकारे इथे ऑलरेडी एक बनवून दाखवलेला आहे. तर हे मिश्रण नीट थंड झाल्यानंतर आपण याचे लाडू वळून घेणार आहोत. तर असे 2 लाडू इथे वळून झालेले आहेत. आता हळूहळू मम्मी तुम्हाला सर्व लाडू वळून दाखवणार आहे. तर दिसायला तर खूप छान रंग असा आलेला आहे, डार्क गुलाबी, कारण हे बिटापासून बनलेले आहेत आणि चव ही उत्तमच असणार आहे. तर इथे आपले बिटाचे लाडू बनवून तयार आहेत. तर पूर्ण लाडू बनवून झाल्यावरती मी तुम्हाला दाखवते की हे अजून कसे दिसताय. तर आपले बिटाचे लाडू बनवून तयार आहेत. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.